नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं डेली करंट अफेअर्स मराठी जी.के या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 30 जानेवारी 2026 आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काल जेवढ्याही काही चालू घडामोडी घडलेल्या आहेत तेवढ्या आज कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. तर आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला कोण? पहिल्या महिला विचारलेला आहे. हा प्रश्न इथे खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण ही ऐतिहासिक गोष्ट घडलेली आहे, ज्या की महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळालेल्या आहे. याचा पहिला पर्याय आहे सुप्रिया सुळे, दुसरा पर्याय आहे पंकजा मुंडे, तिसरा पर्याय आहे सुनेत्रा पवार आणि चौथा पर्याय आहे रोहिणी खडसे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे, जे की आपल्या सर्वांना माहिती आहे, ते म्हणजे सुनेत्रा पवार. चला तर मग आपण सुनेत्रा पवार यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर सुनेत्रा पवार यांनी बारामती परिसरात सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात मोठे काम केलेले आहे. तसेच बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क 2006 पासून त्या या प्रकल्पाच्या अध्यक्षा आहेत, जिथे 15,000हून अधिक महिलांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. तसेच पर्यावरण फोरम ऑफ इंडिया 2010ला याची स्थापना झाली. त्यांनी या संस्थेची स्थापना केली. याद्वारे त्यांनी काठेवाडी गावाला इको व्हिलेज बनविण्यात आणि स्वच्छतेसाठी मोठे काम केलेले आहे. पर्यावरण फोरम ऑफ इंडिया कशा संदर्भात आहे, तर इको व्हिलेज बनवण्यात आणि स्वच्छतेसाठी त्यांनी मोठे काम केलेले आहे. त्यानंतर विद्या प्रतिष्ठान, शैक्षणिक क्षेत्रातही त्यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. त्या विद्या प्रतिष्ठानच्या ट्रस्टी होत्या. त्यांनी 25,000हून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, सुनेत्रा पवार यांच्यावर आपल्याला 100% परीक्षेमध्ये प्रश्न दिसणार आहे. यामध्ये हे तिन्ही पॉईंट खूप जास्त महत्त्वाचे आहे. ते म्हणजे बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क यांच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यानंतर पर्यावरण फोरम ऑफ इंडिया 2010, इको व्हिलेजसाठी आहे ते स्वच्छतेसाठी. त्यानंतर विद्या प्रतिष्ठान यांच्या त्या ट्रस्टी, शिक्षण क्षेत्रासंदर्भात आहे विद्या प्रतिष्ठान. सुनेत्रा पवार यांचा राजकीय वारसा काय आहे, तर सुनेत्रा पवार यांचे वडील पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री राहिलेले होते आणि लोकसभेचे माजी खासदार सुद्धा ते होते. नंतर त्यांची राजकीय कारकीर्द जाणून घेतल्यास त्या 2024मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, अजित पवार गटांकडून त्यांनी महाराष्ट्रातून राज्यसभेवर प्रतिनिधित्व केले. तसेच लोकसभा निवडणूकमध्ये त्यांनी 2024मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघांमधून त्यांनी निवडणूक लढवली होती. ही त्यांची राजकीय कारकीर्द आहे आतापर्यंतची. त्यानंतर त्या आता आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री या पदावर कार्यरत आहे. चला तर मग आपला पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. अलीकडेच कोणत्या 2 पाणथळ जागांना रामसर स्थळाचा दर्जा मिळालेला आहे? आपला पहिला पर्याय आहे पटना पक्षी अभयारण्य, ते आहे उत्तर प्रदेश. आपल्याला खूप जास्त कन्फ्युजन होऊ शकते की पटना हे कुठे येते, तर हे बिहार येथे येते. पण हे जे आहे पटना पक्षी अभयारण्य हे बिहारचे नसून हे उत्तर प्रदेशचे आहे. तसेच छरीधंद हे गुजरात. त्यानंतर दुसरा पर्याय आहे भरतपूर व चिल्का, तिसरा पर्याय आहे लोकटक व उलर आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पटना पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश व छरीधंद गुजरात. पटना पक्षी अभयारण्य आपल्याला जर पेपरला आले तर आपण तिथे यूपी करून येऊ, पण इथे हे लक्षात ठेवा, हे बिहारचे नाही नसून हे यूपीचेच आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये कुठे आहे हे पटना पक्षी अभयारण्य, तर एटा येथे हे आहे. त्यानंतर गुजरातमध्ये छरीधंद हे कुठे आहे, तर कच्छ इथे आहे. तर जसे पटना पक्षी अभयारण्य हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, त्याचप्रकारे आपण उत्तर प्रदेशमध्ये एकूण किती रामसर स्थळ आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये एकूण 7 रामसर स्थळ आहे. आणि ते कोणते आहे ते एकदम थोडक्यात शॉर्टमध्ये जाणून घेऊया. तर सामन पक्षी अभयारण्य, सांडी पक्षी अभयारण्य, समसपूर पक्षी अभयारण्य. समसपूरवर भरपूरदा परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेला आहे. तसेच नवाबगंज पक्षी अभयारण्य, हैदरपूर पाणथळ क्षेत्र, त्यानंतर अप्पर गंगा नदी, हे 7 रामसर स्थळे यूपीमध्ये स्थित आहे. आणि सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे समसपूर पक्षी अभयारण्य, याच्यावर आपल्याला भरपूरदा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. तसेच आपण गुजरात संदर्भातील बघून घेऊया. गुजरातमध्ये किती रामसर स्थळे आहे, तर गुजरातमध्ये 6 रामसर स्थळे आहे. आणि ते 6 कोणते आहे ते सुद्धा आपण इथे शॉर्टमध्ये बघून घेऊया एकदम थोडक्यात. आहे नळसर पाणथळ क्षेत्र, दुसरे आहे थोल सरोवर, तिसरे आहे वडवाना सरोवर, चौथे आहे खिजडिया पाणथळ क्षेत्र, पाचवे आहे लिटल रन ऑफ कच्छ आणि सहावे आहे आता जे की नवीन आहे ते म्हणजे छारीधंद कच्छ गुजरात येथे.
हे एकूण रामसर स्थळ आहे गुजरातचे आणि यूपीचे. इथे आपण गुजरात आणि यूपीचे दोन्ही ठिकाणचे रामसर स्थळ कव्हर केलेले आहे आणि याच्यावर 100% परीक्षेला प्रश्न येतो. चला तर इथे आपण बघूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 3. ऑक्सिजन 18 O18 समृद्ध पाणी उत्पादन करणारी भारतातील पहिली सुविधा कुठे उभारण्यात आलेली आहे? भारतातील पहिली सुविधा. यावर सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतो, कारण हे भारतातील पहिली सुविधा आहे. मी आधीच्या पण लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं, भारतातील पहिली, महाराष्ट्रातील पहिली, जगातील पहिली. यावर प्रश्न विचारण्याचा कल जास्त असतो आणि ही भारतातील पहिली ही सुद्धा एक ऐतिहासिक बाब आहे. तर हे देखील आपल्याला इथे माहिती असणे आवश्यक आहे. पहिला पर्याय आहे तेलंगणा, दुसरा पर्याय आहे कर्नाटक, तिसरा पर्याय आहे केरळ आणि चौथा पर्याय आहे महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा. तेलंगणा येथे समृद्ध पाणी उत्पादन करणारी भारतातील पहिली सुविधा करण्यात आलेली आहे. तेलंगणामध्ये कुठे? तर तेलंगणा येथे मनुगुरू येथील जड पाणी प्रकल्पात दरवर्षी 100 किलो ऑक्सिजन 18 तसेच ऑक्सिजन 18 समृद्ध पाणी उत्पादन करणारी सुविधा करण्यात आलेली आहे. तसेच ही भारतातील अशा प्रकारची पहिली सुविधा असून या अत्यंत महत्त्वाच्या सामग्रीच्या उत्पादनातील स्वावलंबनाकडे टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. यावेळी अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अजित कुमार मोहंती. यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो की अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत या संदर्भात. तर आपल्याला इथे माहिती असायला हवी पाहिजे, ते म्हणजे डॉक्टर अजित कुमार मोहंती. या कामगिरीमुळे जागतिक ऑक्सिजन 18 उत्पादक आघाडीच्या देशांच्या पंक्तीत भारताचा समावेश झालेला आहे. भारताचा समावेश या ऑक्सिजन 18 उत्पादक आघाडीमध्ये समावेश झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला हे माहिती असणे खूप जास्त आवश्यक आहे, कारण ही ऐतिहासिक बाब आहे. भारतातील पहिली सुविधा ही तेलंगणा येथे उभारण्यात आलेली आहे. आणि आपल्याला जर प्रश्न विचारला की ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहे, तर ते अजय मोहंती हे इथे आपल्याला माहिती असणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, टाइम्स बी स्कूल रँकिंग 2026 मध्ये प्रथम क्रमांक पटकविणारी संस्था कोणती आहे? पहिला पर्याय आहे भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबाद, दुसरा पर्याय आहे भारतीय व्यवस्थापन संस्था बँगलोर, तिसरा पर्याय आहे भारतीय परकीय व्यापार संस्था म्हणजेच IIFT आणि चौथा पर्याय आहे आपला यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे IIFT. IIFT भारतीय परकीय व्यापार संस्था यांना टाइम्स बी स्कूल रँकिंग 2026 मध्ये प्रथम क्रमांक त्यांनी पटकविलेला आहे. तर IIFT हे काय आहे किंवा कशा संदर्भात आहे, तर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक व्यवसाय क्षेत्राशी संबंधित शिक्षण देणाऱ्या भारतीय परकीय व्यापार संस्थेने टाइम्स बी स्कूल रँकिंग 2026 मध्ये प्रथम क्रमांक पटकवला. त्यामुळे या क्षेत्रातील व्यवस्थापन शिक्षण देणारी एक प्रतिष्ठित संस्था म्हणून पुन्हा एकदा तिचे अव्वल स्थान असल्याचे सिद्ध झालेले आहे. IIFT ही काय आहे, तर IIFT ही भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत एक स्वायत्त संस्था असून दिल्ली, कोलकाता, काकीनाडा आणि गिफ्ट सिटी येथे तिचे संकुले आहेत. तर भारतीय परकीय व्यापार संस्था हे भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत असलेले एक मान्यताप्राप्त विद्यापीठ आहे. IIFT भारताला आंतरराष्ट्रीय व्यापारात जागतिक महासत्ता म्हणून उदयास येण्याच्या आकांक्षेला पाठबळ देते आणि राष्ट्रीय व्यापार, आर्थिक आणि धोरणात्मक प्राधान्यक्रमांशी सुसंगत असलेल्या जागतिक स्तरावर सक्षम व्यवस्थापन व्यावसायिकांना घडवून विकसित भारत संकल्पनेत योगदान देते. तर IIFT हे काय आहे, तर हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत येते आणि हे व्यवस्थापन शिक्षण देणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे. कोणते शिक्षण, तर व्यवस्थापन शिक्षण देणारी प्रतिष्ठित संस्था आहे. हा सुद्धा प्रश्न आपल्याला इथे खूप जास्त महत्त्वाचा आहे. चला तर मग आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. मुख्यमंत्री एती कोळी दुती पाट योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? कोणती योजना, तर एती कोळी दुती पाट. एती कोळी दुती पाट.
पहिला पर्याय आहे महाराष्ट्र, दुसरा पर्याय आहे आसाम, तिसरा पर्याय आहे पश्चिम बंगाल, चौथा पर्याय आहे उत्तर प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे इमेजवरून लक्षात आलेच असेल हे काय आहे. तर हे चहाचा मळा आहे आणि सर्वाधिक चहाचे उत्पादन कुठे होते तर ते आसाम येथे होते आणि याचे योग्य उत्तर आहे आसाम. तर ही योजना कशा संदर्भात आहे तर ही योजना चहा जनजातीय व स्थानिक समुदायांसाठी एक सन्मान म्हणून वर्णिली, ज्यांच्या श्रमामुळे आसामच्या विश्वप्रसिद्ध चहा उद्योगाला बळ मिळालेले आहे. तसेच या निधी अंतर्गत काय आर्थिक लाभ मिळणार आहेत तर 6 लाखाहून अधिक चहा बागा कामगारांना 5,000 रुपये एकदाच दिले जातील. या योजनेचे उद्देश काय आहे तर तातडीची आर्थिक मदत देणे आणि कामगार कल्याणासाठी राज्याची बांधिलकी मजबूत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. आणि ही योजना कोणी सुरू केली तर मुख्यमंत्री आसामचे यांनी सुरू केली. आणि आसामचे मुख्यमंत्री कोण आहे, आपण नेहमी आसामचे मुख्यमंत्री क्वेश्चन्समध्ये कव्हर करत असतो, ते म्हणजे हिमंता बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहे. आणि ही योजना कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेली आहे, त्या जिल्ह्याचे नाव काय आहे तर डुमडुमा. डुमडुमा आसाम. डुमडुमा या जिल्ह्यात ही योजना सुरू झालेली आहे. या राज्यातील चहा बागा कामगारांना एकदाच आर्थिक सहाय्य दिले जाईल. ही योजना आसामच्या अर्थव्यवस्थेत चहा कामगारांच्या ऐतिहासिक योगदानाला मान्यता देते आणि चहा उत्पादन क्षेत्रातील सामाजिक सुरक्षा, सन्मान आणि सर्वसमावेशक विकासाला बळकटी देण्याचे उद्दिष्ट या योजनेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी जेवढेही काही आतापर्यंतचे प्रश्न घेतलेले आहेत ते खूप जास्त महत्त्वाचे आहे. आपल्याला कंटिन्युअसली योजना आणि त्यांचे राज्य, त्यांचा उद्देश आपल्याला पेपरमध्ये येतो, तसेच त्यांना आर्थिक सहाय्य किती मिळालेले आहे ते सुद्धा आपल्याला परीक्षेला खूप जास्त महत्त्वाचे आहे. तुम्ही एक वही पेन करा आणि दररोजचे आपले डेलीचे लेक्चर नोट डाऊन करत चला, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला खूप जास्त फायदा होणार आहे आणि हे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसणार म्हणजे दिसणार. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच रुद्र आर्म हेलिकॉप्टर उडविणाऱ्या भारतीय सैन्याच्या कोण पहिल्या महिला पायलट ठरलेल्या आहे. आपला पहिला पर्याय आहे वर्तिका सिंग, दुसरा पर्याय आहे शिवानी सिंग, तिसरा पर्याय आहे हंसा शर्मा, चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, यांचे योग्य उत्तर आहे हंसजा शर्मा. ह्या आहेत हंसजा शर्मा. हंसजा शर्मा रुद्र आर्म हेलिकॉप्टर उडविणाऱ्या भारतीय सैन्याच्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. अवघ्या 27 वर्षाच्या आहेत. त्यांनी नाशिक येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमधून आपले प्रशिक्षण पूर्ण केले आणि सिल्वर चिता ट्रॉफी जिंकून त्यांनी इतिहास रचलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही ऐतिहासिक बाब आहे. अगेन मी तुम्हाला सांगितलं, ऐतिहासिक गोष्ट आपल्याला पेपरमध्ये नक्की विचारली जाते. तर इथे आपल्याला हा प्रश्न खूप जास्त परीक्षेच्या संदर्भातून महत्त्वाचा आहे आणि इथे आपल्याला लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तर त्या अवघ्या 27 वर्षाच्या आहे आणि त्यांनी हा सिल्वर चिता ट्रॉफी जिंकून इतिहास रचलेला आहे आणि ह्या भारताच्या पहिल्या महिला पायलट आहे, ज्या की रुद्र आर्म हेलिकॉप्टर उडवणार आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच कोणत्या राज्यात PM स्वानिधी क्रेडिट कार्डचा अधिकृत शुभारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. PM स्वानिधी क्रेडिट कार्ड यांचा शुभारंभ नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. पहिला पर्याय आहे केरळ, दुसरा पर्याय आहे गुजरात, तिसरा पर्याय आहे ओडिसा आणि चौथा पर्याय आहे बिहार. तर विद्यार्थी मित्रांनो, यांचे योग्य उत्तर आहे केरळ. केरळमध्ये केरळ 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 केरळमध्ये कुठे केरळमध्ये कुठे करण्यात आलेला आहे शुभारंभ तर तिरुअनंतपुरम येथे शुभारंभ करण्यात आलेला आहे. तर हे कशा संदर्भात आहे तर रस्त्यावरील वेचणारे आणि लहान दुकानदारांसाठी आहे, जे UPI लिंक्ड रुपे प्लॅटफॉर्मवर कार्य करते. या योजनेअंतर्गत सुरुवातीला 10,000 रुपयांची मर्यादा दिली जाईल, जिला नंतर 30,000 रुपये तसेच 90,000पर्यंत वाढविण्यात येणार आहे. तर यांचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर लहान व्यवसायांना डिजिटल पेमेंटसह आर्थिक सहाय्य देणे. आणि यासाठी पात्रता काय आहे तर ते कार्ड फक्त त्यांना दिले जाईल ज्यांनी PM स्वनिधी योजनेअंतर्गत पूर्वीचे कर्ज यशस्वीपणे परतफेड केलेले आहे. तसेच सुविधा काय आहे तर ही एक व्याजमुक्त रिव्हॉल्विंग क्रेडिट सुविधा आहे. सुरुवातीची मर्यादा 10,000 असून नंतर ती 30,000पर्यंत वाढवता येणार आणि त्यांची वैधता किती असणार तर ते 5 वर्ष या क्रेडिट कार्डची वैधता असणार आहे. हा सुद्धा प्रश्न इथे महत्त्वाचा आहे.
इथे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे की PM स्वनिधी क्रेडिट कार्ड हे कोणत्या राज्यात आहे तर केरळ. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. युरोपीय संघाने कोणत्या देशाच्या गटाला आतंकवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे? आतंकवादी संघटना. पहिला पर्याय आहे अफगाणिस्तान, दुसरा पर्याय आहे इराण, तिसरा पर्याय आहे इराक आणि चौथा पर्याय आहे सिरिया. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे इराण. इराण या देशाच्या संघटनेला आतंकवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. आणि कोणती संघटना आहे तर रिव्होल्युशनरी गार्ड क्रॉप्स. रिव्होल्युशनरी गार्ड क्रॉप्स या संघटनेला आतंकवादी संघटना म्हणून युरोपीय संघाने घोषित केलेले आहे. तर युरोपीय संघाने यांच्यावर कोणती कारवाई केलेली आहे तर भांडवली मालमत्ता जप्त करणे आणि प्रवास बंदी घालणे. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच समीक्षा पोर्टल कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केलेला आहे? समीक्षा पोर्टल. तर पहिला पर्याय आहे महाराष्ट्र, दुसरा पर्याय आहे ओडिसा, तिसरा पर्याय आहे कर्नाटक आणि चौथा पर्याय आहे तामिळनाडू. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ओडिसा. समीक्षा पोर्टल ओडिसा येथे लॉन्च करण्यात आलेले आहे आणि त्यांचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर सरकारी योजना व सेवा यांचा प्रभावी आढावा घेणे आणि तक्रारींचे नियोजन करणे हे यामागील मुख्य उद्दिष्टे आहे. आणि समीक्षा पोर्टल कुठे लॉन्च केले तर ओडिसा येथे लॉन्च केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे म्हणजे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच कोणत्या देशाने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा विधेयक मंजूर केलेला आहे? पहिला पर्याय आहे भारत, दुसरा पर्याय आहे फ्रान्स, तिसरा पर्याय आहे जर्मनी आणि चौथा पर्याय आहे कॅनडा. फ्रान्स येथे 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा विधेयक मंजूर झालेला आहे. तर हा कशासाठी केलेला आहे त्यांनी विधेयक तर मुलांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि सायबर बुलिंग टाळण्यासाठी हा निर्णय इथे घेतलेला आहे आणि हे विधेयक इथे मंजूर केलेले आहे. खूप चांगला निर्णय फ्रान्स येथे झालेला आहे आणि हा प्रश्न देखील इथे खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे आजचे टॉप 10 प्रश्न बघितलेले आहे आणि 10च्या 10ही प्रश्न इथे खूप जास्त महत्त्वाचे आहे. ही आपण इथे ऐतिहासिक बाब बघितलेले आहे, जसं सुनेत्रा पवार ह्या आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहे. तसेच आपण महिला पायलटसुद्धा बघितलेले आहे, ते सुद्धा खूप जास्त महत्त्वाचे आहे. याच प्रकारचे आपण जेवढेही काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत ते इथे खूप जास्त महत्त्वाचे आहे. ते नोट डाऊन करत चला, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला खूप जास्त फायदा होईल. आणि आजचे लेक्चर तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि लेक्चर आवडले असल्यास लेक्चरला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.